मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतान. तर आज मी खूप दिवसानंतर गावात आले होते आणि भेळ खायची खूप इच्छा झाली. आज तर आंबेजोगाईला गेलं. आता मी सारखं तुम्हाला तर माहिती शहरातच राहते, पण तिकडं काही खाऊ वाटत नाही. पण गावाकडं म्हणलं की नवकीनं खाऊ वाटते. बघा, ही मामा आले, त्यांना काही मराठी बोलता येत नाही, हिंदी बोलतात. असं ही बघा, हे आमचं गाव आहे आणि मी इथंच रोडला व्हिडिओ बनवत आहे. म्हणलं तुम्हाला पण दाखवावं. तर मी आता घरी गेल्यावर दाखवते तुम्हाला. आम्ही सगळेजण मस्त भेळ खाणार आहोत. तर या तुम्ही पण भेळ खायला आणि पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. मित्रांनो, आता मी घराच्या जवळ आले, पण मी कोणाला भेट नाही बरं का व्हिडिओ काढायला. ए आप्पा, अरे काय मला तर ओळखू बी आला नव्हत की. म्हणलं कोण चालायला लागले की. कधी आलो? होय, बर बर. काय दिसला नव्हत मला, काय नाही दिसला नव्हत म्हणलं, काय नाही. होय. तर मित्रांनो, आमचे म्हणजे वडिलाचे काका आलेत, तेव्हा बघा ते झोपलेत. त्यामुळे मी त्यांना बोलत होते, त्यांना आवडत नाही व्हिडिओ मध्ये, त्यामुळे मी व्हिडिओ काय येले मध्ये मध्ये गुईंग गुईंग व्हायले मोबाईलला, व्हॉट्सअपला, तर घेतलं नाही. आता आले बघा घराच्या जवळ. हे बघा, आता बघू कोण कोण भेळ खाते. चला फ्रेंड, असं आम्ही भेळ खायला बघा. एकाच ताटात सगळेजण भेळ खायला मस्त पैकी. आई नाही, आई गेलेली आहे दळायला, आणि ही पिवडी अजिबात भेळ खात नाही. ती खायली साखर, तेव्हा गेली पळून. लेकरू रडायलंय. म्हणलं होतं आई बी खाईन, अवघा आई गायब आहे. आता मस्त पैकी भेळ खायला या. कुणाला आवडती भेळ कमेंट करू नका, सांगा. गोड केली त्याला भेळ. तर आता आमचं भेळ खाऊन झालंय. गोड का तिखट काय चवनाचं तंजेवर होता. असली खीर, सॉरी भेळ होती. असं खाल्लं बघा, पाणी पिले, बरं वाटतंय. तर हे बघा, ह्या बघुन्यात खीर शिजवाय टाकली. आमच्या इथं दरवर्षी वेळामुषा असते आमच्या भागाला. आणि तुमच्या इथं वेळामुषा कुठं कुठं होती कमेंट करून सांगा मला. आणि मी खीर शिजू घातली. ह्याच्यात आधी गहू पाण्यातून काढले धुवून, नंतर परत पाण्यात टाकले. पाण्यातून घेऊन एका उकळीमध्ये त्याला असं कुटलं ठोंब्यानं, आणि ते गहू वाळू घातले आणि बघा असे शिजायला टाकले. हे बघा, मला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि सगळी माहिती सांगते. एक मिनिट. तर हे बघा, एक मिनिट, हे पांढरं दिसतंय सगळं इथं. तर बघू शकताय, हे आहे तांदूळ आणि गहू मिक्स. ही खीर खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीनं होती बघा खीर ही. ह्याला काय लय त्रास नाही, अगर काहीच नाही. आईने दुपारा शिजू टाकली होती. येळामुशाला पण खीर खाल्ली, पण टेस्ट काहीतरी वेगळीच खूप छान होती. मी आईला म्हणलं परत एकदा खीर बनव. मस्त साखर घेऊन आले येताना. आता ह्याच्यात टाकायचंय खोबरं, विलायची, आणि झालं एंड. आता ह्या म्हणजे कसं टाकायचं माहिती का तुम्हाला? आता शिजून खाली उतरायची, थोडी गार होऊ द्यायची, आणि आपल्याला ह्या पळीनं किंवा दुसऱ्या आपल्या जे बी वस्तूने आपल्याला हटायला येईल ते हटून म्हणजे बारीक करायचं. बारीक झाल्याच्या नंतर त्याच्यात ते खोबरं नसतंय का, अखंड खोबरं, ते अखंड खोबऱ्याचे तुकडे करायचे आणि तुकडे टाकायचे आहे थोडं. मग तुकडे टाकल्यावर त्याला चव भारी येते. तुम्ही जर खिसलेलं खोबरं टाकलं तर काही चव लागत नाही, म्हणून आपल्याला काय करायचंय, तुकडे करून टाकायचे, खाताना टेस्ट येते. आणि काजू बदाम मनुके टाकलं तरी भारी, पण आपल्याकडे आता ते अवेलेबल नाही. पण ती नसताना सध्या सुंदर अशी लागणारी सरळ आणि सोप्या पद्धतीने आहे. तर तुम्ही सध्या एकदा नक्कीच ट्राय करा. तर आता ह्याला पाणी आटलेलं नाही. पाणी आटल्याच्या नंतर खाली उतरून त्याला थंड होऊ देऊन ते प्रोसेस पुढची करायची. खोबरं आणि विलायची टाकायची, आणि खाते वेळेस ताटामध्ये घेतली, त्याच्यावर तूप टाकायचं आणि दूध, आणि नॉर्मल पातळ करायची खाताना. म्हणजे खीर एवढी पातळ होत नाही, मीडियम होती, पण त्याच्यात दूध टाकल्यानंतर ते पातळ होणार. तुम्ही चमच्यानं मस्तपैकी खाऊ शकताय, तूप वगैरे आणि दूध टाकून. खूपच भारी लागते. ती पण चुलीवर मस्त शिजाय टाकली बघा. हे बघा, कुकर नाही आमच्या इथं, त्यामुळे चुलीवर टाकली.